चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या गणिताच्या अभ्यासाला सुरुवात करूया. उघडा, पुस्तक उघडा आणि वही पेन काढून पुढच्या अभ्यासाला तयार रहा. आपण पाहत आहोत चौथं प्रकरण, कोन व कोनांच्या जोड्या. या अगोदरच सराव संच 15 आपण सोडवलेला आहे. घेऊ का तुमची परीक्षा घेऊ? हे सांगा बरं रे, मला उत्तर सांगा. मग काय येईल? अंतर्भागातील बिंदूंची नावं कोणते त्याच्यातले? एकदम बरोबर आहे. बिंदू आर, बिंदू एन, बिंदू एक्स आणि सी ही अंतर्भाग. बाह्य भागातील बिंदूंची नावं हे बघा, बिंदू यू, बिंदू टी, बिंदू क्यू, बिंदू व्ही आणि बिंदू वाय. एकदम बरोबर आहे. आणि कोनांच्या भुजांवरील बिंदूंची नावं तर बिंदू ए, बिंदू डब्ल्यू, बिंदू जी आणि बिंदू बी. अरे वा, यायले ना तुम्हाला, म्हणजे छान अभ्यास केलात तुम्ही. हे मग खालचं पण सांगा बरं. आपण शिकवलेलंच आहे, तर आपल्याला फक्त तोंडी अभ्यास करायचा आहे, रिव्हिजन. मग काय, खालील आकृत्यामधील संलग्न कोणाच्या जोड्या लिहा. मग आता संलग्न कोणाच्या जोड्या म्हणजे काय रे? ज्या दोन कोणांमध्ये एक बाजू सारखी असते ते संलग्न कोण. मग कोण बी एन ए व कोण बी एन सी, ह्याच्यामध्ये बी एन ही बाजू संलग्न आहे. त्याच्यानंतर दुसरा कोण, कोणाची जोडी. आता हे संलग्न कोणाच्या जोड्याच असतात. दुसरी जोडी काय, कोण बी एन सी व कोण ए एन सी. आता ही एन सी ही बाजू सामायिक आहे, म्हणून हे कोण आणि हे कोण संलग्न कोण झाले, जोडी संलग्न झाली. आणखीन कोणती होईल? कोण ए एन बी व कोण ए एन सी, म्हणजे हा कोण आणि हा कोण हे दोन्ही कोण संलग्न झाले, कारण ए एन ही बाजू सामायिक झाली. हे समजलं. तसंच आता पुढचं, या आकृतीतील संलग्न कोणाच्या जोड्या कोणत्या होतील? कोण पी क्यू आर व कोण पी क्यू टी. हा कोण आणि हा कोण संलग्न झाला, कारण पी क्यू ही बाजू सामायिक आहे. बाकी दुसरे संलग्न कोणाची जोडी होणारच नाही. चला, एक छान असा सराव संच 15 तुम्ही सोडवलाय ना पूर्ण. चला मग आता वळूया आपण सराव संच 16. आता हा सराव संच 16 न मुलांना खरं सांगू का तुम्हाला, अरे चौथीच्या मुलांना जाईल इतका सोपा आहे बरं का. चौथीच्या मुलांना सुद्धा सोपा जाईल, इतकं सोपा आहे. चला मग तुम्हाला तर येईलच. चला आपण सोडूया आता सराव संच 16. मग फार सोपा आहे बरं का. काय म्हणले? 40 अंश. आता या 40 अंशाचं आपल्याला काय करायचं माहिती आहे का? कोटी कोणाचं माप काढायचं. मग कसं करावं लागेल? उत्तराच्या पायऱ्या फार महत्त्वाच्या असतात बरं का मुलांनो. सगळ्यात सुरुवातीला काय लिहायचं? दिलेली माहिती. नंतर दिलेल्या माहितीत काय दिले आपल्याला? दिलेल्या कोणाचे माप किती दिले? 40 अंश. हे लिहायचं लगेच. आता त्याच्या कोटी कोणाचं माप काढायचं आहे, पण त्याच्या कोटी कोणाचं माप आपल्याला माहिती नाही, म्हणून लिहायचं त्याच्या कोटी कोणाचे माप एक्स मानू. कोटी कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 90 अंश असते. मग ती पण उल्लेख करायची पायरी आणि त्याच्या पुढच्या पायरीत लिहायचं. मग म्हणून काय, 40 अंश अधिक एक्स अंश बरोबर किती येईल रे? 90 अंश. मग आता बघा, 40 आणि एक्स हे बेरीज येत आहेत. तिकडे जाऊन काय होईल? वजाबाकी. ह्या बरोबरच्या इकडं बेरीज असल्यावर तिकडे जाऊन काय होईल? वजाबाकी. मग काय येईल? एक्स बरोबर 90 वजा 40. मग आता इथं राहिलं एक्स बरोबर 90 मधून 40 गेले, किती उरले? 50 अंश. आणि मग हे 50 अंश म्हणजेच काय आहे? तर आपण काय एक्स पकडलं होतं? कोटी कोणाचे माप एक्स मानू म्हणलं होतं ना, तेच आता सगळ्यात शेवटी लिहायचं. म्हणून ह्या स्टेप बाय स्टेप करणं खूप आवश्यक आहे बरं का रे. 40 अंश मापाच्या कोटी कोणाचे माप दिसतंय का? 40 अंश मापाच्या कोटी कोणाचे माप किती आले उत्तर आपलं? 50 अंश. 50 अंश आहे. अशा पद्धतीने आपल्या 3, 6, 7, 8 पायऱ्या आपल्या जर आल्या तरच आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळतात. मग पुढचं गणित सोडवणार
आणि पुढचं गणित तुमचं तुम्ही सोडवा मुलांनो, आणि नंतर मग तपासून घ्या. तोपर्यंत व्हिडिओला पॉज करा. दुसरं गणित 63 अंश. पहिल्यांदा काय लिहिणार? दिलेली माहिती. दिलेल्या कोनाचे माप किती दिलेलं आहे? 63 अंश. ते लिहायचं. त्याच्या कोटी कोनाचे माप x अंश मानू. कोटी कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते. ही पायरी लिहा. काय येईल पुढं? 63 अधिक x बरोबर 90 अंश. आणि पुढच्या पायरीत काय येईल? x बरोबर. आता हे 90ला 90 इथं राहतील आणि हे अधिकमध्ये 63 आहे, तिकडं जाऊन काय होईल? वजा 63. आणि त्याच्यानंतर मग काय? x बरोबर किती येईल? 10तून 3 गेले 7 उरले, आणि 9तून 7 गेले किती उरले? 2 उरले. म्हणून उत्तर किती आलं? 27 अंश. मग सगळ्यात शेवटच्या पायरीत काय लिहावं लागेल? 63 अंश मापाच्या कोटी कोनाचे माप बरोबर 27 अंश आहे. समजलं? मग पुढचे पण सोडवा बरं. असे सगळे गणित सोडवा पुढचे. लिहा. तिसरं 45 अंश. लगेच लिहायचं दिलेली माहिती. दिलेल्या कोनाचं माप किती दिलंय? 45 अंश. ते पण लिहा लगेच. त्याच्या कोटी कोनाचे माप x अंश. सगळं वरच्या सारखं आहे मुलांनो. कोटी कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते. मग काय? म्हणून 45 अधिक x बरोबर 90 अंश. मग आता x बरोबर 90ला 90, हे अधिकमध्ये 45 होते, इथं वजा 45 येईल. आणि मग x बरोबर काय? 90मधून 45 गेले, उरतात 45. आणि मग सगळ्यात शेवटी काय लिहावं लागेल? शेवटची पायरी व्यवस्थित लिहावं लागेल. 45 अंश मापाच्या कोटी कोणाचे माप बरोबर 45 अंश आहे. समजलं? अशा पद्धतीने हे 3 गणित समजले. मग आता चौथं गणित तुमचं तुम्ही सोडवा बरं. चौथं काय आहे? 55 अंश. मग पहिली पायरी काय येईल? पहिली पायरी दिलेली माहिती. दिलेल्या कोनाचे माप बरोबर 55 अंश. त्याच्या कोटी कोनाचे माप x अंश मानू. कोटी कोणाच्या मापांची बेरीज 90 अंश असते. ही पायरी तर फिक्सच आहे बघा मुलांनो. त्याच्या पुढचं तर अगदी सोपं आहे. 55 आपल्याला दिलेली संख्या 55 होती, म्हणून 55 अधिक x बरोबर 90 अंश. मग आता हे 55 अधिकमध्ये होते, तिकडे वजा बाकीमध्ये. x बरोबर 90 वजा 55, आणि वजा बाकी आली 35 अंश. मग शेवटची पायरी काय येईल? 55 अंश मापाच्या कोटी कोणाचे माप बरोबर 35 अंश होय. समजलं? करा मग पुढचं. चला पुढचं गणित काय? 5व्या नंबरचं 20 अंश. हे सोडवलं ना तुम्ही? मग तपासून घ्या सगळेजण. मग पहिली पायरी काय येईल? सगळ्यात अगोदर दिलेली माहिती. किती सोपं आहे हे तर. पहिली पायरी कसलंही गणित असू द्या, पहिल्यांदा लिहायचं दिलेली माहिती. त्याच्या पुढची पायरी काय येईल? दिलेल्या कोणाचं माप. आपल्याला काय दिलेली माहिती ती लिहायचं. दिलेल्या कोणाचे माप 20 अंश. इथे 20 अंश दिले ना प्रश्नात, ते 20 अंश लिहायचं. पुढची पायरी काय येईल? लगेच लिहायचं. त्याच्या, आता आपल्याला प्रश्नात कोटी कोणाचे माप विचारले ना, मग आता तर काढलं नाही म्हणून x मानायचं. म्हणून त्याच्या कोटी कोणाचे माप बरोबर x मानू. आहे का नाही? मग आता पुढची पायरी लगे पाठच करून टाका ही ओळ. तर कोटी कोणाच्या मापांची बेरीज 90 अंश असते, आणि ती पाठ झालेली ओळ लिहून टाकायची. चौथी पायरी ही फिक्सच आहे ह्या गणितात. त्याच्यानंतर पुढची पायरी काय? अरे हे तर लई सोपं आहे बघा. म्हणून आता हे 20 अंश दिलं होतं ना, हे 20 अंश आणि हे x अंश, या दोघांची बेरीज करायची. 20 अधिक x बरोबर किती? 90 अंश. आता मग पुढची पायरी xला x, बरोबरला बरोबर, 90ला 90, आणि हे 20 अधिकमध्ये होतं ते तिकडं जाऊन वजा बाकीमध्ये. 90मधून 20 वजा करायचे, आणि किती आले रे? एकदम बरोबर आहे, 70 अंश. आणि मग सगळ्यात शेवटच्या पायरीत काय लिहावं लागेल? म्हणून 20 अंश मापाच्या कोटी कोणाचे माप बरोबर 70 अंश होय. मिळाले तुम्हाला 4 मार्क लगेच फिक्स. मग पुढचा प्रश्न सोडवणार. सोडवा बरं मनाने. बघा विद्यार्थी मित्रांनो,
मग काय 6वं गणित 90 अंश. आता तुम्हाला वाटेल अरे हे तर प्रश्न फारच अवघड आहे बुवा. अरे काहीच अवघड नाही. सगळ्यात सुरुवातीला काय लिहायचं? हां, दिलेली माहिती. या बघा, एकदा दिलेली माहिती लिहिलं की आपोआप पहिली पायरी आली रे आली की लगेच दुसरी पण येते. मग काय दिलेली माहिती आहे? 90 अंश दिले. मग लिहायचं लगेच दिलेल्या कोणाचे माप बरोबर 90 अंश. होती ना दुसरी ही पायरी सोपी. हे सोडवलं ना तुम्ही? हां, तपासून घ्या बरं का. लगेच तिसरी पायरी काय? लगेच त्याच्या कोटी कोणाचे माप x अंश मानू. ही तर पायरी फिक्सच आहे तिसरी, आहे का नाही? हे सगळ्या पायऱ्या तुम्ही तपासून घ्या बरं का आणि मन लावून करा. कारण 6वं गणित आहे हे. प्रत्येक गणित समजावून सांगायचं असतंय का? नाही. तुम्ही स्वतः सोडवा आणि तपासून घ्या. आणि मग त्याच्या पुढची पायरी कोटी कोणाच्या मापांची बेरीज 90 अंश असते. हे तर नियम आहे. मग हे पायरीत लिहून टाकायचं. 4 पायऱ्या आल्या सगळ्यांच्या. त्याच्यानंतर 5वी पायरी. हे तर फारच सोपं आहे बघा. 5व्या पायरीत काय येईल? म्हणून 90 अधिक x. हे बघा, हे 90 आणि हे x या दोघांची बेरीज 90. मग पुढं काय येईल? आता पुढच्या पायरीत आता हे थोडंसं चुकलं होतं इथं. आता इथं x. मग काय येईल रे बघा? x इथं बरोबर 90ला 90 आणि हे 90 इकडं धन आहेत, तिकडं जाऊन ऋण. 90मधून 90 गेले, किती उरले? 0. आलं का उत्तर? मग हे 0 अंश आहे. मग सगळ्यात शेवटी लिहावं लागेल. म्हणून 90 अंश मापाच्या कोटी कोणाचे माप बरोबर 0 अंश होय. लक्षात आलं? हे चला बरं मग आता पुढचा 6वा आणि 7वा दोन्ही प्रश्न सोडून दाखवा बरं. करा, व्हिडिओला पॉज करा आणि मग उत्तर तुम्ही काढा आणि नंतर तपासून घ्या. 7वं गणित आहे x अंश. तुम्ही म्हणताल सर आम्ही प्रयत्न केला पण आम्हाला काहीच येईन. अरे तसं कुठं होत असते का बरं? प्रयत्न केल्यावर येतच आहे. मग काय येईल? पहिली पायरी तरी लिहिता येईल ना तुम्हाला. मग काय पहिली पायरी लिहायची? हां, दिलेली माहिती. एकदम बरोबर आहे. आली का नाही बघा बरं पहिली पायरी? कसलंही गणित असो पहिली पायरी तर येतेच आहे. त्याच्यानंतर पुन्हा काय लिहायचं? जे दिले ते x दिले ना ते लिहा. मग दिलेल्या कोणाचे माप बरोबर किती अंश? x अंश. किती सोपं होतं हे पण. लगेच पुढची तिसरी पायरी काय येईल मग? हां, एकदम बरोबर आहे. त्याच्या कोटी कोणाचे माप y अंश मानू. आता आपण नेहमी इथं x मानतो ना, पण आता इथंच कोणाचंच माप x दिल्यामुळं आपल्याकडं अल्फाबेट तेवढे मोठे झडपर्यंत त्याच्यातलं आपण y अंश मानायचं. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा पुढची चौथी पायरी. हे तर पाठच पाहिजे नियम. कोटी कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते. लिहिलं हे सुद्धा? आलं की नाही? 4 पायऱ्या आल्या ना तुमच्या. आता 5वी पायरी तर फार सोपी आहे बघा. म्हणून काय लिहायचं? हे x अधिक y बरोबर 90 अंश. x अधिक y बरोबर 90 अंश. मग आता हे x इकडे बेरीज येत आहेत, तिकडे जाऊन काय होईल? वजा. मग काय येईल? y बरोबर 90 वजा x. आता 90 वजा x काही झडे येत आहे का? काहीच नाही. ह्याची वजाबाकी होतच नाही. म्हणून याला कंस करायचा आणि त्याच्यावर अंश लिहून सगळ्यात शेवटी लिहायचं. हेच त्याचं उत्तर असतंय. सगळ्यात शेवटची पायरी काय येईल? म्हणून x अंश मापाच्या कोटी कोणाचे माप बरोबर 90 वजा x अंश होय. आलं ना सोडवता? परीक्षेत हे प्रश्न आल्यावर सोडवताल ना? चला आता पुढचा आपण सराव संच 16 मधला दुसरा आणि शेवटचा प्रश्न बघूया. बघा मुलांनो, दुसरा प्रश्न काय दिलाय? y वजा 20 हे एका कंसात आहे. 20 अंश आणि y अधिक 30 हे एका कंसात आहेत. म्हणजे हे अंशामध्ये माप आहे बरं का. हे एकमेकांचे कोटी कोण आहेत. तर नुसतं 20 अंश माप नाही किंवा नुसतं 30 अंश माप नाही, हे कंसाचं माप आहे बरं का. तर प्रत्येक कोणाचे माप काढा असं म्हणले. मग आता सुरुवात कशी करणार? सगळ्यात पहिलं लिहायचं दिलेली माहिती. हे लक्षातच ठेवा, गणित म्हणलं की पहिली पायरी लिहायचं दिलेली माहिती. कारण ह्या शाब्दिक प्रश्नात काय दिलेली माहिती आहे ते आपल्याला खाली लिहायचं असते. मग काय दिलं आहे आपल्याला? हे कोण दिलं आहे? लगेच लिहा त्याचं लगेच माप. एका कोणाचं माप बरोबर y वजा 20 अंश. हे कंसामध्ये लिहायचं बरं का. कंसाच्या मधल्या भागाचं माप हे अंशामध्ये. त्याच्यानंतर पुढची पायरी काय? आता एका कोणाचं माप दिलं आहे तर त्याच्या कोटी कोणाचं माप हे पुढचं दिलं आहे. लगेच ते लिहा. त्याच्या दुसऱ्या कोटी कोणाचे माप बरोबर कंसामध्ये y अधिक 30 अंश. समजल्या का पायऱ्या? 3 पायऱ्या समजल्या. चौथी तर पायरी आधीच्या गणितामध्ये करत होता तीच लिहायची. काय लिहायचं? कोटी कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते. समजलं? चौथी पायरी समजली. आणि त्याच्यानंतर 5वी पायरी काय येईल रे?
लगेच बेरजेमध्ये मांडायचं. बघा, हे कोणाचं माप अधिक हे कोणाचं माप बरोबर 90°. मग सेम तसंच हा कंस घ्या जशास तसं, y वजा 20 अधिक y अधिक 30 बरोबर 90°. या दोघांची बेरीज 90° येते. ही पायरी समजली ना मुलांनो. चला पुढचं. मग आता काय करायचं तर कंस काढून घ्यायचा आणि स्वरूप पद जवळ घेतली आपण. वायला वाय घेतलं, हे वायचं चिन्ह अधिक होतं म्हणून अधिक वाय घेतलं. 20चं चिन्ह वजा होतं म्हणून वजा 20 आणि पुढं 30चं चिन्ह अधिक होतं म्हणून अधिक 30. म्हणजे कसं झालं हे वाय अधिक वाय वजा 20 अधिक 30 बरोबर 90. एवढं कळालं मुलांनो. फक्त कंस काढले आणि स्वरूप पद जवळ घेतले. त्याच्यानंतर आता काय करायचं फार सोपं आहे. हे बघा, वाय अधिक वाय जशास तसं 30चं चिन्ह अधिक आहे, 20चं चिन्ह वजा, म्हणजे विरुद्ध चिन्हांची वजाबाकी करावी व उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं. म्हणून ह्याचं उत्तर किती आलं 30मधून 20 गेले 10 उरले आणि ते 10 कशामध्ये लिहिले आपण ते 10 लिहिले मोठ्या संख्येचं चिन्ह धन होतं म्हणून धनामध्ये लिहिलं. एवढं समजलं मुलांनो. इथपर्यंत समजलं. आता वाय आणि वाय हे स्वरूप पद आहेत म्हणजे काय होईल रे 2y. या बघा 2y होईल आणि अधिकमध्ये धन आहेत हे 10 आहेत ते तिकडे जाऊन वजामध्ये होतील म्हणून 2y बरोबर 90ला 90 जशाल तसं हे वजा 10 कसे आले इकडं अधिक होतं तिकडे जाऊन वजा 10 झालं. मग 90मधून 10 गेले उरतात किती 80. मग काय 2y बरोबर किती आलं रे 80. इतकं समजलं मुलांनो. ही पायरी समजली. त्याच्यानंतर पुढची पायरी तर फार सोपी आहे. पुढं काय येईल मग हे बघा. आता हे 2 आणि y गुणाकारात आहेत म्हणजे तिकडे जाऊन काय होईल भागाकार 80/2 आलं. मग आता 2 80ला भागलं तर बे 1 बे आणि बे चोक 8 आणि शून्याला भागलं 0 उत्तराला 40. हे 40 उत्तर काय आलं 40 म्हणजे y. आता 40 म्हणजे y जर आलं तर जिथं जिथं y आहे तिथं तिथं 40 ठेवायचं. मग प्रश्नात हे बघा पहिलं बघा y वजा 20 म्हणलं होतं एका कोणाचं माप. मग ह्या yच्या जागी 40 ठेवलं. 40मधून 20 गेले उरले किती 20. मग एका कोणाचं कोटी कोणाचं माप कळालं 20°. लगेच दुसरं काहीतरी दिलं होतं बघा. काय दिलं होतं कंसात y अधिक 30. मग ह्या yच्या जागी y बरोबर तर आपलं 40 आलंय ना. मग जिथं जिथं y असेल तिथं तिथं 40 ठेवा. मग 40 अधिक 30 बरोबर किती आलं 70 आले. बघा दोन्ही कोटी कोणाची मापं आले आणि हा पडताळा करायचा का 70 आणि 20 यांची बेरीज करून बघितलं तर किती येईल 90. म्हणून हे कोटी कोण झाले. आणि अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाचं उत्तरही शोधून काढलं. समजलं मुलांनो. लक्षात आलं. मग जर लक्षात आला असेल तर आपला हा जो सराव संच 16चा भाग आहे ना हा सराव संच 16चा भाग तुम्ही सर्वांनी रफ वहीमध्ये 2दा आणि फेर वहीमध्ये 1दा असं छान पद्धतीनं सोडवा. अभ्यास करणार ना. मी शाळा सुरू झाल्यावर तुमच्या सगळ्यांच्या वह्या पाहणार आहे. बेस्ट ऑफ लक मुलांनो.